ध्यायेधानाम् आवाहनमक्षदान् समर्पयामि देवताभ्यो नमः स्नानम्। आता देवांच्या पायावरती पाणी व्हायचंय। तुम्ही महादेवांना पाणी वाहा तिकडे। एतावानस्य महिमा दोज्जायंष्टपूरुखः पादोस्य वृषभाभूतानि त्रिपादस्या मृतं देवे गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु। पदयोः पाद्यां समर्पयामि हस्तयोः अर्घ्यम्। ओम त्रिपादोर्ध्व उदयेत् पुरुषः पादोसेह भवत् पुनः तदोभिघ्नं विक्रामत्साशनान शने अभि। देवांच्या हातावरती पाणी वाहा डायरेक्ट वाटीने। ओम धामन्ते विश्वं भुवनमधिष्ठितमन्तः समुद्रे रज्जन्तरायुके अपामणिके समिधेर आभृतस्तमश्या मम धूमन्तन्त ऊर्मिं। देवताभ्यो नमः। हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि आचमनीयं। देवांना पाणी पाजायचंय। ओम तदोभिराजगायत विराजो अधिपुरुषः सजातो अत्यर्चत पश्चात् भूमिमधो पुरः। देवताभ्यो नमः। आचमनीयं समर्पयामि स्नानं। देवांच्या डोक्यावरती आता पाणी वाहा। कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। देवताभ्यो नमः। पदयोः पाद्यं समर्पयामि। ओम पयस्नानम्। महादेवांना बरं का काका मी जे सांगतो फक्त तिकडे लक्ष ठेवायचं। हे घ्या अक्षदा वाहून द्या देवांना सगळ्या। आता देवांना दूध व्हायचंय। पयस्नानम्। ओम पयः पृथिव्यां पय ओखदे खुपयो दिव्यन्तरिक्षे पयोधाः पयस्वदेः प्रदेशाः सन्तु मयिषम्। विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः। पयस्नानं समर्पयामि। पयस्नानान्तरेण पुनः शुद्धोदकस्नानं पुनन्तु मा देवजनाः पुनन्तु मनसा धियः पुनन्तु वृषभाभूतानि जातवेदः पुनीहि मां। शुद्धोदकस्नानं समर्पयामि। आचमनीयं समर्पयामि दधिस्नानम्। ओम देवांना पंचामृत वाहता। महादेवांना पंचामृत वाहा। ठीक आहे दही टाका वरतून सगळ्यांनी चोळून घ्या। दधिक्रावणो आकारे कंजष्णो रश्वस्य बाजिनः सोराभिनो मुखाकरत् प्रण आयोगुहिता रेखदा ऊर्च मे सुनृता च मे पयष्ट मे रसष्ट मे घृतं च मे मधु च मे सगदिष्ट मे सपेतिष्ट मे कृकिष्ट मे वृष्टिष्ट मे दैत्रं च म औद्भिर्यं च मे यज्ञेन कल्पन्तां। विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः। दधिस्नानं समर्पयामि। शुद्धोदकस्नानं पुनन्तु मा देवजनाः पुनन्तु मनसा धियः पुनन्तु वृषभाभूतानि जातवेदाः पुनीहि मां। देवताभ्यो नमः। स्नानीयं समर्पयामि। घृतस्नानं। देवांना थोडंसं तूप लावा। घृतं घृतभावानः पिबत बसाम्बसा पावानः पिबतान्तरिक्षस्य हविरसुभाः देशः प्रदेश आदेशो विदेश उद्देशो दिग्भ्यः स्वाहा। देवताभ्यो नमः। घृतस्नानं समर्पयामि। पुनः शुद्धोदकस्नानं आपोहिष्ठामयो भुवस्तान ऊर्ध्वे दधातन महेरणाय चक्षसे। देवताभ्यो नमः। स्नानीयं समर्पयामि। मधुस्नानं स्वाहा। मूर्ध्भिः परिश्रेयसमदेवाः सद्गुसप्रेष सपाहि मधु मधु मधु। विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः। मधुस्नानं समर्पयामि। शुद्धोदकस्नानं समर्पयामि। शर्करास्नानं स्वादिष्टया मदिष्टया पवस्वसोमधारया इन्द्राय पातवे सुतः। देवताभ्यो नमः। स्नानीयं समर्पयामि। ऐका ना आता कोणालाच पाठवू नका। ज्यावेळेस दूध वाहणार आहे त्यावेळेस सगळ्यांना येईल। देवताभ्यो नमः। स्नानीयं समर्पयामि।
पुनः शुद्धोदकस्नानं वा रूपदादिव मुमुचानः स्विन्नः स्नातु मलादिव भूतं पवित्रेणे मज्जमापः शुन्धन्तु मैनसः देवताभ्यो नमः स्नानीय समर्पयामि आचमनीयं विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः सांब सदाशिवाय नमः सर्वौषधि स्नानं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि सुगंधित स्नानं वा त्र्यंबकं जजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं वा उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षे यमामृतात् त्र्यंबकं जजामहे सुगंधिं पतिवेदनं वा उर्वारुकमिव बन्धनादितो मुक्षे यमामुतः विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः तैलेन उद्वर्तन स्नानं समर्पयामि अग्निशुनादे अग्निशुः वृज्जलाम्बरुखा परुः गन्धस्ते सोममवतु मदाय रसो अच्युताः स्नानीयं समर्पयामि विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः पंचामृत पूजा फल सिद्ध्यर्था गन्धाक्षर पुष्पैः सम्पूज्य गन्धादिभिः सम्पूज्य तुलसीदलैः सम्पूज्य देवताभ्यो नमः पात्रमध्ये धूपमाघ्रापयामि दीपकं दर्शयामि यथा लब्ध नैवेद्यः चतुष्कोणे मण्डलं कृत्वा मण्डलोपरि नैवेद्यपात्रं निधाय तुलसीदलैः आच्छाद्य पाणी फिरवायचंय देवांना नैवेद्य दाखवतो ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानातपतिजो देवानां पुरोहितः पूर्वो जो देवेभ्यो जातो नमो रुचाय ब्राह्मये चरणकमलयोः मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्कार करायचाय प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि अनेन मलापकर्षणपञ्चामृतपूर्णेन आवाहित देवताः प्रियन्तान्न मम निर्माल्यं विसृज्य कपाळी लावा सुगंध घ्या त्यांना द्या हस्तं प्रक्षाल्यो तिथे साईडला ठेवून द्या पलीकडे हातावरती पाणी घेऊन सोडून द्या समोर हस्तं प्रक्षाल्य देवम् अभिषेकार्धे पुनरपि गन्धाक्षरपुष्पैः सम्पूज्य उपरि अभिषेकं धारयेत एक एक फूल देवांना वाहा इथे वाचायचं सर्वांनी मनामध्ये जप चालू ठेवायचा आहे सम्पूज्य हरिः ओम सहस्रशीरेखा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपादः सहस्रपदस्वरद्वात्यतिष्ठदशाङ्गुलं पुरुष एवेदग्ं सर्वं तद्भूतं यच्च भाव्यं ऊताम्रेतद्वस्येषानो ददन्नेनातिरोहति एतावानस्य महिमा दोज्जायमुष्टपूरुषः पादोस्य पुष्पाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवे त्रिपादोर्ध्व उदयत्पुरुषः पादोसेहा भवत्पुनः तदोऽभिघ्वं विक्रामत्सा षडान शणे अभि तदो विराड जायत विराजो अधिपूरुषः स जातो अत्यरिच्यतपश्चात् भूमिमधो पुरः तस्मात् यज्ञात् सर्वहुतरेचः सामान्य यज्ञरे छन्दाग्मुषि यज्ञरे तस्मात् यजुस्तस्मात् अजायत तस्मात् सर्वष्टाभ्येदधूपमेति तन्मर्तस्य देवत्वमाजानमग्रे पळी पळी तुम्ही वाहत राहा किंवा बारीक धार चालू ठेवली तरी चालेल वेदाहमेदं बुरखम् अद्भ्यः समृतः पृथिव्यैरसाद विश्वकर्मणः समवर्तदाग्रे तस्सर्वष्टाभ्येदधूपमेति तन्मर्तस्य देवत्वमाजानमग्रे वेदाहमेदं पुरुषं महन्तमादित्यवर्णं तवसः परस्ताद तमेव वेदितवाक्यमृत्यमेति नान्यः पन्था विद्यते यनाय प्रजापतिष्ठरति गर्भे अन्तर्जायमानो बहुधा विरायते तस्य योनिं परिपश्यन्ति धीरास्तस्मिन् तस्रुवनानि पिशवा यो देवेभ्यः आदपति जो देवानां पुरोहितः पूर्वो जो देवेभ्यो जातो नमो रुचाय ब्राह्मये रुचं ब्राह्मं जनयन्तो देवा नमः शुकविन्द्राय दिवेगेवते पथीनां पतये नमो नमो हरिकेशाय पवेदिने पुष्टानां पतये नमो नमो बबुलुषाय व्याधिनिन्नानां पतये नमो नमो भवस्य हितैरगरां पतये नमो नमो रुद्राय तदाय नक्षत्राणां पतये नमो नमः सूताय हन्ते वनानां पतये नमो नमो रोहिताय स्तपते वृक्षाणां पतये नमो नमो भुवन्ते पारिवस्कृता यौखदीनां पतये नमो नमो दाम्बरमव्रणां ताम्योपभये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसाज्वलन्तीं श्रियं लोके देवरुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये लक्ष्मीर्मेन सदां त्वां मृडे
आदित्यवर्णे तपसो दिजातो वनस्पतिस्थो वृक्षोर्विलवः तस्य बलानि तपसानुदन्तु मायान्तराजंष्टमाया लक्ष्मीः उभयतुमान् देवसखा किरतिष्ठमणिना सह प्रादुर्भूतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिवृद्धिं ददात्मे श्रुत्यवासामलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहमभूतिमसमृद्धिं च सर्वाणि अरुणोदमे गृहागन्धर्वारां दुरादर्शां नित्यपुरुषां करेशणीमेश्वरीं सर्वभूतानां तामिहोपभये श्रियं मनसकाममाकोतिं वाच सत्यमशीमहि पशूनां रूपवन्नस्य महि श्री शरेतां यशः करदमेन प्रजा भूतामयि सम्भवकृतम श्रियं वासे मेघले मात्रं महाभजातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावोदास्योष्माणमिन्द्रियं पुरुषानः यश्रुते प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमनवहान्ति घण्टि वाज्वा सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जाताय वै नमो नमः नमः घोरे घोरेभ्यो घोरघोरधरेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते अस्तुरुद्ररूपेभ्यः पुण्डलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की नमस्कार, माझ्या JM एंटरटेनमेंट यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. आणि या ताई आज इथे विठ्ठल दर्शनाला आलेले आहेत. आता आपण यांना विचारूया कुठून आलेले. ताई, कुठून आलात तुम्ही? मी कळवायला राहते. माझं ऑफिस आहे इकडे वागळेला. सो रस्त्यातच मंदिर लागतं. सो मी विचार केला की आज विठ्ठल एकादशी आहे, तर एकादशीच्या निमित्ताने आज दर्शन घेतलंच पाहिजे देवाचं. सो मी मध्ये इथे थांबले दर्शनाचं. दरवर्षी या मंदिरामध्ये येतात की प्रथमतः? नाही, फर्स्ट टाइम या मंदिरात आले, कारण की हे ऑन दी डे लागतं. नाहीतर मी आमच्या इकडेच कळव्यातच आहे, तर तिकडे जाते दर्शनाला. धन्यवाद. नामाचा गजर चालला, नामाचा गजर, नामाचा गजर पंढरपूर होतावधे पंढरपूर चालला, ओ चालला नामाचा देवताभ्यो नमः धूपमाघ्रापयामि देवः भक्त्यादीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने क्रियालघूला दीपज्योतिर्नमोऽस्तुते दीपगन्धर्शयामि वैशेषसमर्पणं वा आषाढी कार्तिकी भक्ताजनये पूर्व साधु चंद्रभागे मध्ये कानाजे करती दर्शन वेळा मात्र हो नरकरी पाये मकतले आरती नमराजा माते वचते का सेवती संत मानो वेदाला माता आरती नमराजा आरती तुकाराम पाया दाखवली अम्मा आरती तुकाराम पाया दाखवली अम्मा आरती तुकाराम आनंद माझ्या असा जन्म जन्मी तुमचा दार पंढरीचा वार करी वारी संता संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान पंढरीचा वार करी वारी अकल्पाश भावे तया कुळा माझी सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी संत मंडळी सुखी असो अंतराचा वारा नरगो राजसा माझी विष्णुदासा भाविका नामा म्हणे तर असावे कल्याण मुखी दान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. नमस्कार. आता आपण ठाणे येथील हजुरी गाव हे पुरातन गाव आहे. तर इथे आपण आलो आहोत विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये. तर या विठ्ठल रखुमाई मंदिराचे ज्यांनी हे मंदिर स्थापन केलं बाबूराव सपकाळ म्हणून, यांच्याकडे आपण मंदिराच्या बाबतीत थोडी चौकशी करूया की त्यांच्या मनामध्ये कसं आलं, हे मंदिराची स्थापना कशी झाली आणि त्याचा संकल्प काय. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आणि हे विठ्ठल रखुमाईचं जे मंदिर आपण बांधलात, ही कशी काय संकल्पना तुमच्या मनामध्ये आली? या परिसरामध्ये मंदिर नाही आहे, तेव्हा मी माझ्या घरासमोर अखंड हरिनाम सप्ताह चालू केला होता आणि मंडप घालून सप्ताह चालू केल्यानंतर 7 वर्ष चालवला. आणि केंद्रीय महाराजांनी मला सांगितलं तुम्ही या रस्त्यावर
माऊलीचा फोटो मांडून कार्यक्रम करण्यापेक्षा एखादं इथं मंदिर बनवा. म्हणून या ठिकाणी मंदिर बनवलं आणि मंदिराचा कार्यक्रम चालू केला. आता या ठिकाणी वाघा इस्टेट, किशन नगर आणि या संबंध परिसरामधून या ठिकाणी विठ्ठल रखुमाई मंदिर नाही आहे, संबंध परिषद लोक या ठिकाणी येतात, दर्शन घेतात आणि ग्वाही देतात की तुम्ही फार मोठं चांगलं काम केलं, या ठिकाणी मंदिर बनवलं, सगळ्यांना दर्शन मिळतंय. अशा प्रकारची वाटचाल केली आता पण ती चालू आहे आणि शाखेचा कारभार सुद्धा या ठिकाणी चालू आहे. अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय. या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह होतो. जवळजवळ त्याला 32 वर्ष झाली या अखंड हरिनाम सप्ताह. फार मोठ्या प्रमाणात हा अखंड सप्ताह होतो. आज या ठिकाणी भव्य अशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी माणसाला दर्शनाची रीग असते आणि अत्यंत उत्साहपूर्वक हा कार्यक्रम या ठिकाणी चालतो. आनंद वाटतो की आपण जीवनामध्ये या ठिकाणी काहीतरी केले. इथपर्यंत वाटतं चालू आहे. तर मित्रांनो, हे मंदिर सपकाळ साहेबांच्या लक्षात आलं इथे बांधायला पाहिजे आणि याची स्थापना त्यांनी 1 जानेवारी 1991 रोजी केली आणि त्यानिमित्तानेच आज येथील लाखो करोडो भाविक आषाढी एकादशी निमित्ताने या विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतात. तसंच या परिसरातील सर्व भक्त आता संध्याकाळी पुन्हा सप्ताह हरिनाम सप्ताह करणार आहेत, भजन करणार आहेत. 1 जानेवारीपासून असतो तो. तर आता संध्याकाळी पुन्हा आता अभिषेक वगैरे देवाचा झालेला आहे. आता संध्याकाळी पुन्हा दर्शन आणि भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तोही मी तुम्हाला आता यूट्यूबच्या मार्फत दाखवणार आहे. आणि आज आषाढी एकादशी निमित्ताने माझ्या यूट्यूब चॅनलमधून या छोट्या पण खूप महान अशा एवढ्या कष्ट करून या वारकऱ्यांनी हे जे मंदिर बांधलं आहे याचं दर्शन मी तुम्हाला करवलं. त्याबद्दल मी सकपाळ साहेबांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे, हजुरी गावातल्या सर्व विठ्ठल रखुमाई भक्तांतर्फे तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आणि या दर्शनाचा लाभ घ्यावा. आपल्या समोर अजून एक ग्रस्त आहेत, विठ्ठल भक्त आहेत. साहेब, आज दर्शनाला येण्याचं कारण? मला चांगलं वाटतं. आज एकादशी आहे त्यामुळे मी आलो. दरवर्षी येतो मी दरवर्षी आणि मी तर लुसडीच राहिला आहे. दरवर्षी येतो? दरवर्षी येतो. ठीक आहे, धन्यवाद. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे स्वागत. आता येथील जुने रहिवासी, नाव काय दादा आपलं? हां, अशोक शिंदे साहेब या मंदिराबाबतीत जरा 2 शब्द सांगतील आपल्याला. जरा माहिती द्या दादा. आज आषाढी एकादशी निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो. आज या मंदिरात आमच्या या आषाढी एकादशीचा कार्यक्रम आज 40 वर्ष झालं आम्ही हा कार्यक्रम मंदिर बांधल्यापासून हा कार्यक्रम नेहमीप्रमाणे आमचा आषाढी आणि कार्तिकी हे दोन्ही कार्यक्रम अधिक उत्साहानं चालत राहतात. आणि मध्ये कोविडमध्येच फक्त आमचा 2 वर्ष कार्यक्रम झाला नाही, नाहीतर हे कार्यक्रम सतत आम्ही नेहमी चालू ठेवतो. आणि या ल्यूसवाडी, काजूवाडी, हजुरी हा परिसर, एवढ्या सर्व परिसरामध्ये हे एक मंदिर गणेशनाथ सेवा मंडळ या मंदिराचं या मंडळाचं नाव आहे गणेशनाथ सेवा मंडळ. आणि हे पांडुरंग आपला विठ्ठल रुक्माईचं मंदिर, या ठिकाणी भरपूर लोक दर्शनाला येतात, दर्शनाचा लाभ घेतात. या ठिकाणी महाप्रसादचा लाभ सर्वांना मिळतो आणि सर्व मंडळी आनंदात इथं मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात. धन्यवाद. ही छोटीशी माहिती आता अशोक शिंदे भाऊंनी आपल्याला दिलेली आहे. रामकृष्ण हरी माऊली. माऊली रामकृष्ण हरी.
माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. दादा, आपण कुठून आलात? मी इथे अर्जुना पार्क आहे तुमच्या मंदिराच्या शेजारी, आणि ह्या देवळात मी नेहमी येताना जाताना नमस्कार करून सगळ्यात सुंदर, सगळं जुनं आणि चांगलं देऊळ आहे. इथे भजन पूजन नित्यनेमात पूजा वगैरे होत असते. इथले भाविक पण येणारे सगळे मराठी बांधव पण चांगले आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आम्हाला जवळून दर्शन करायला भेटलं, आनंद वाटला. सगळे भक्त मंडळी आलेली, आणि जेणेकरून हा सोहळा पंढरपूरसारखा, मिनी पंढरपूरसारखा आम्हाला इथे मिळालेला आहे. छान सगळे भाविक मंडळी आलेली आहे. असंच नेहमी चालत राहो, सगळे भक्त इथे येत राहो, आणि हा दर्शनाचा लाभ सगळ्यांना भक्त मिळत राहो. आणि इथले कमिटीने ज्याप्रमाणे आतापर्यंत काम करत आहेत तसंच पुढे करत राहो. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण न येता आषाढी एकादशी सण आनंदात साजरा करतायत मंडळी. त्यामुळे मी ह्या देवळाचं म्हणजे संस्थेचं आभारी आहे. जे ताई, तुम्हाला काय वाटतं? मी लुईसवाडी येथून आले. आम्ही नेहमीच इथे येता जाता नमस्कार करत असतो विठ्ठलाला. आषाढी एकादशीला दरवर्षी येतो. चांगलं वाटतंय, भाविकांसाठी सोय आहे चांगली. ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, हे चौथा माळी गोरा कुंभार एकनाथ नामदेव तुकाराम, हे चौथा माळी गोरा ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, हे ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, हे ज्ञानोबा 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 ज्ञानो, हे ज्ञानोबा 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 ज्ञानोबा, हे ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, हे ज्ञानोबा, हे ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया, हे ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया.